दरम्यान पुण्यामध्ये रात्री उशिरा फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले होते। नगर रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली आहे। तर राजकीय वर्तुळामध्ये रात्री उशिरापर्यंत या भेटीची चर्चा होती। मोर्ची बांधणी करण्याची चर्चा या बैठकीमध्ये झाली असावी असा अंदाज आहे। तर फडणवीस पवार भेटीच्या वेळी पुण्यातल्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या कोणाही पदाधिकाऱ्यांनी या भेटीची काहीही माहिती नसल्याचं सांगितलंय। त्यांच्यापैकी कुणीही या भेटीच्या वेळी तिथे नव्हतं। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत भाजपने आता प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळेच या उशिराच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली या संदर्भात आता चर्चांना उधाण आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? आपण पाहतोय पुण्यामध्ये रात्री उशिरा फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले होते, त्यांच्यामध्ये काही विषयांसंदर्भात चर्चा झाली आहे, नेमकी काय माहिती मिळते? बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आज सुनेत्रा पवार महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्या अर्ज भरणार आहेत आणि यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात आहेत। मात्र काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली। त्या बैठकीला काही प्रमुख पदाधिकारी सुद्धा होते आणि या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतच प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। यावेळेला मनात कुठली खटखट ठेवू नका, आपल्यावर कुठलाही अन्याय होणार नाही असा सल्ला जो आहे, असं ग्वाही जी आहे ती फडणवीसांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिली आणि मोदींनाच पंतप्रधान करायचं आहे। त्यामुळे बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे, त्यांना जिंकून आणा असा सल्ला आणि मार्गदर्शन देखील फडणवीसांनी यावेळी सगळ्या पदाधिकाऱ्यांना केलं। अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पुण्यामध्ये रात्री अजित पवार आणि फडणवीसांमध्ये ही चर्चा झाली आहे। आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीविषयी यामध्ये चर्चा झाल्याचं कळतं।